नागपुरात हल्दीराम समूहाची 9.5 कोटींची फसवणूक केल्याचं समोर आलंय। मुंबईमधील 4 ठगांनी फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे। कागदपत्र आणि खोटा स्टॉक दाखवत हल्दीराम समूहाला गंडा घालण्यात आलाय। समीर लालानी, हिना लालानी, आलिशान आणि प्रकाश भोसले अशी चौघांची नाव आहेत। या चौघांनी सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी रॉयल फूड इंडस्ट्री असल्याचं सांगितलेलं होतं। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रवीण, या फसवणुकीचा हा नेमका काय प्रकार आहे? मुंबईची एक कंपनी लोकांनी आणली आणि या कंपनीमध्ये गुंतवणूक करा म्हणून जवळपास 4 लोकांनी हल्दीराम समूहाचे जे अग्रवाल कुटुंबीय त्यांच्याशी भेट घेतली आणि या लोकांनी जवळपास 9.5 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करा आणि त्याच्यामधले शेअर दिले जातील असं सांगितलं। त्यामुळे जे शेअर्स देण्यात आले हे शेअर्स बोगस होते आणि या कंपनीची काही तेवढी मोठी उलाढाल नव्हती। त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांनी 9.5 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ज्या कंपनीमध्ये केली होती ती कंपनी काही तेवढी मोठी नव्हती, कारण की त्या कंपनीत तेवढे मोठे शेअर्स काही देऊ शकत नव्हते। पण खोटे रेकॉर्ड बनवण्यात आले, खोटे सर्टिफिकेट बनवण्यात आले आणि त्या माध्यमातून ही फसवणूक जी आहे ती करण्यात आली। नुकतेच हल्दीराम समूहामध्ये सिंगापूरच्या कंपनीनं मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती। त्यामुळे हल्दीराम कुटुंबीय जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रयत्न करत होते। त्यामुळे याची संधी साधत हल्दीराम कुटुंबियांना या हे जे कुटुंब आहे लालानी यांनी फसवणूक केली आणि 4 जण जे आहे लालानी कुटुंबाचे हे मुंबईचे आहे, यांनी हल्दीराम कुटुंबाचे अग्रवाल यांची 15 कोटींनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला। पण या सगळ्या याच्यामध्ये 9.5 कोटी रुपये जे आहे ते त्याची फसवणूक झालेली आहे। जर हे प्रकरण उघडकीस नसतं आलं तर 15 कोटी रुपये फसवणूक झाली असते। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।